निधीच्या खर्चावर आता महापौरांनी अखेर स्पष्टीकरण दिलं। कोणतीही स्वतंत्र संस्था नियुक्त केलेली नाही असं तावडेंनी स्पष्ट केलं। तर कोणताही अतिरिक्त खर्च सुचवलेला नाही असं देखील रितू तावडेंनी सांगितलंय। स्वतंत्र संस्थेच्या नियुक्तीची मागणी नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। तर माझ्या सोशल मीडियासाठी वेगळा खर्च नाहीये, संपूर्ण पालिकेच्या सोशल मीडियासाठी एकच संस्था असल्याची माहिती त्यांनी आता स्पष्टीकरण देताना दिली आहे। माझ्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला, अशा गोष्टींचा विपर्यास करण्यात आल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर रितू तावडे यांनी काय स्पष्टीकरण दिले ते आपण पाहूयात। महापौर कार्यालयाचा समाज माध्यम हाताळणीसाठी खर्च हा संपूर्ण पालिकेसाठी नियुक्त संस्थेमार्फतच आहे। मेसर्स रनटाइम सोल्युशन या संस्थेची 2 वर्षापूर्वी नियुक्ती करण्यात आलेली आहे। ऑगस्ट 2026 ते जुलै 2027 च्या कालावधीत 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव यापूर्वीच मंजूर झाला आहे। नियुक्त संस्थेमार्फत महापौर कार्यालयाची समाज माध्यमं हाताळली जातात। मी स्वतंत्र संस्था नियुक्तीची किंवा अतिरिक्त खर्च सुचवलेला नाही। माझ्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च हा केवळ विपर्यास आहे, असं रितू तावडे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलेलं आहे। तर महापौर रितू तावडे यांनी आता या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे। माझ्या स्वतंत्र सोशल मीडियासाठी कोणताही खर्च केला जात नाहीये, तर संपूर्ण पालिकेसाठी तो खर्च केला जातोय असं त्यांनी म्हटलेलं आहे। महापौरांच्या सोशल मीडियासाठी वेगळा खर्च नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। 25 लाखांच्या खर्चावर महापौर रितू तावडे यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे। स्वतंत्र संस्थेच्या नियुक्तीची मागणी केलेली नाही असं देखील आता रितू तावडे यांनी स्पष्ट केलेलं आहे। माझ्या सोशल मीडियासाठी कोणताही वेगळा खर्च केला जात नाहीये असं स्पष्टीकरण देताना रितू तावडे यांनी म्हटलेलं आहे। तर 25 लाखांच्या खर्चासंदर्भात जी माहिती समोर आलेली होती त्या संदर्भात आता महापौर रितू तावडे यांनी अखेर स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर स्वतंत्र संस्थेच्या नियुक्तीची कोणतीही मागणी मी केलेली नाही असं देखील आता रितू तावडे यांनी म्हटलेलं आहे। माझ्या सोशल मीडियासाठी वेगळा खर्च केला जात नाहीये, संपूर्ण पालिकेच्या सोशल मीडियासाठी तो खर्च आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे।